बघा टायमिंग दिला जाईल हा. एका 20 मिनिटामध्ये तुमचे 4 षटक पूर्ण झाले पाहिजेत. नाही 4 षटक झाले पाहिजेत. जर 20 मिनिटात झाले नाही तर 5व्या षटकामध्ये तुमचा एक प्लेअर आतमध्ये घेतला जाईल त्या नियमाप्रमाणे. चला आपण थोड्याच वेळामध्ये सुरुवात करणार आहोत. स्पर्धा म्हटली की मग सर्वप्रथम तर आपण गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतो आणि स्पर्धेची सुरुवात करतो. अगदी पुन्हा एकदा आपण गणराया चरणी वंदन करून या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न व्हायसाठी आपण गणपती बाप्पाला साकडं घालूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोडी समप्रभ निर्विघ्नम गुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा तू मंगलकारी तू जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल. दोन्ही संघ आपले 12वे खेळाडू पाठवा. पहिलाच बॉल. लाजवाब एफर्ट. अप्रतिम विकेट किपिंग. सुंदर एफर्ट आणि पहिल्याच बॉल वरती आपल्याला पाहायला मिळतंय की रणांगण राहिलं नाही. आता ते क्रीडांगण एक अगदी मैदान क्रीडांगण रणांगण बनलंय. सुंदर आणि सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. पहिल्याच बॉल वरती ते धक्का. आणि आता या रणांगणामध्ये आपण पाहिलं की पहिल्याच बॉल पासून ज्या संघानं प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली तो साईकृपा सुकापूर संघ लाजवाब एफर्ट देत त्यांनी सुरुवात दमदार केलेली आहे. विनोद पाटील या खरं तर आपण पाहतोय झेलवरती त्यांनी दिलेले एफर्ट आपण पाहिले. या संघामध्ये लाजवाब खेळाडू साईकृपा सुकापूर म्हटलं तर मग आपण खेळाडू पाहू शकतो. यावेळेला विकेट किपिंगमध्ये आपण परेश मस्कर यांना पाहतो आणि त्यानंतर फर्स्ट स्लिपमध्ये विनोद पाटील. दोन नेरेचे हे तेवढेच ताकदवर खेळाडू. खास करून आपण त्यांच्या जर अलीकडच्या काळामधील इनिंग आणि त्यांच्या खेळाची जर आपण वर्णी पाहिली त्यानंतर आधीचा त्यांचा जो इतिहास पाहिला तो इतिहास खूप खोल आहे आणि त्या इतिहासाची आपण पाहिली तर मग त्याच खरं तर इतिहासाला वाचत असता त्यांना प्रचंड मोठी मागणी या स्पर्धेसाठी पडली. कट करायचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेमध्ये. फिल्डर यावेळेला उपलब्ध. फिल्डिंग छान. प्रोटेक्शन चांगलं दिलंय आणि धाव घेत असताना आपण खेळाडूंना जरूर पाहू. टीमची धावसंख्या यावेळेला 1 या धावेनं वाढतीये. 2 धावा धाव फलकावरती जिकडे 1 गड्याचा मोबदला आहे. अमन ब्रिगेड अँड विहान खाडेकर वलप विरोधामध्ये आहेत साईकृपा 11 सुकापूर. दोघांमध्ये एक तुल्य बल्ल्या अशी मॅच द्वंद्वी हा सामना. किरण पाटील सर सामन्याचा आनंद घेतात. अगदी आपण पाहिले चांगले 40+ खेळाडू आणि तेवढेच चांगले समालोचक. पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्षपद जे घोषित आहेत आणि त्यांच्या खरं तर कामाची पोचपावती आपण पाहिली तर ती देखील मोठी आहे. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. 2 धावा झालेत 1 गड्याचा मोबदला. बॅटिंग करते अमन ब्रिगेड अँड विहान काडेकर. पहिला धक्का बसल्यानंतर संघ थोडासा बॅकफुटवरती. यावेळचा बॉल हवेमध्ये फॉलोथ्रीमध्ये गेलेत. कॉटन बॉलची नामी संधी आणि फलंदाज बाद होतोय. धक्का बसेल टीमला. दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला येतोय आणि इथून मात्र आता रोशन पाटील या खेळाडूच्या खेळीचा अंत.
तुमचा अर्धा बॉल आणि अर्धा यश जो आहे तो तुम्ही तिथेच निश्चित करता. खास करून तशी झालेली सुरुवात आहे. सुरुवातीलाच एफर्ट देताना आपण पाहतो, मग शर्यत क्षेत्रामध्ये आपण पाहतो जो खरं तर नंदी पहिली उडी घेतो बघा, त्याला जिंकण्यासाठी जास्तीत जास्त चान्सेस बनतात आणि खास करून त्याच खरं तर मंत्रावरती आता काम करतात. यावेळचा बॉल चांगला चेंडू वेगानं रिलीज केला होता. चेंडूमध्ये भन्नाट वेग होता. प्रेशराईज केल्यानंतर आपण पाहतो की स्लॉटमधल्या बॉलला देखील डिफेन्स केला जातो. अशा आपण अनेक वेळेला चित्र घडताना बघितले. यावेळेला पहिला बॉल विक्रम पवार खेळत होते. त्यांनी जाणलं की कदाचित आता इथून वाचून खेळणं जास्त महत्त्वाचं आहे आणि बॉलला डिफेन्स करत असता आपण पाहिलं की एक धाव त्यांच्या खात्यामध्ये त्यांनी जमा केलेले आहे या आधीच्या बॉलवरती. अगदी आपण जर विचार केला सुरेश जोशी यांनी हा चेंडू खेळला होता आणि एक डिफेन्सिव्ह आणि सावध पवित्र त्यांनी साकारलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपत आहे. अतिशय सुंदर षटक दीपक गांभेलेचं, ज्यामध्ये इकॉनॉमिकल स्पेल निर्दोष करत आहे. ओके चला, निर्दोष करत आपण पाहतोय वन डाऊनला आलेले फलंदाज आहेत. पहिल्या षटकाचा मध्ये आपण 2 धावा येताना पाहिल्या, जिकडे 2 फलंदाज आपण बाद होताना पाहिलेत. 2 वरती 2 थोडासा नाही म्हणून चालणार आहे. मोठ्याच अडचणीमध्ये सापडलाय यावेळेला अमन ब्रिगेड अँड विहान खाडेकर वल्लभ. त्यांना सावध पवित्रा घेणं महत्त्वाचं आहे, साजेदारी बनवणं महत्त्वाचं आहे. सामना जर आपण विचार केला तर 5 ओव्हरचा सामना आहे आणि आज 6 मॅचेसचा शेड्यूल घेऊन आपण आलोय. अगदी वेळेवरती सामना देखील सुरू झालेत. आयोजकांचं कौतुक करूया. खास करून नेरे म्हटलं ना तर मग नेरे गावातील कुठल्याही आपण 40+ खेळाडूकडे मायक्रोफोन दिला ना तरी मग त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. ही खास करून खासियत आहे या खरं तर संघाची. आणि खास करून मी नक्कीच त्यांचं कौतुक करेन की नियमितपणे ज्या वेळेला नेरेमध्ये स्पर्धा भरतात त्यावेळेला आम्हाला आवर्जून आमंत्रण असतं. एरवी ND डिव्हिजनमध्ये खास करून आम्हाला कमी आमंत्रण असतं, परंतु नेरे इथे आपण पाहतो की नियमितपणे आम्हाला आमंत्रण मिळतं. त्याबद्दल मी त्यांचं नक्कीच आणि नितीन दादा यस ते देखील चर्चा करत असतात. खास करून पहा हा चेंडू, चांगला चेंडू हा. पहिल्याच बॉलवरती स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणण्याचा प्रयत्न. माय कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुड लाईन. आणि गुड लाईनचा बॉल, गोलंदाज आहे रामदास कुटले. वाकडी टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्याची झळाळी ज्या गोलंदाजांना प्राप्त करून दिली तो हा गोलंदाज ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी आहे. यॉर्कर लेंथवरती चेंडू टाकायचा प्रयत्न आपण पाहतोय. प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन देणं हे या खेळाडूचं महत्तम आणि प्राथमिक वैशिष्ट्य. आणि खास करून मग ज्या संघामधून खेळतो त्या संघामध्ये A कॅटेगरीमध्ये सिलेक्टिव्ह हा गोलंदाज राहतो नियमितपणे. एवढी चांगली प्रतिभा त्याची, अलौकिक प्रतिभा. चंद्रासारख्या लोबसवान्या गोलंदाजीचं वरदान लाभलेला गोलंदाज आज सर्वांना इम्प्रेस करण्याच्या भूमिकेमध्ये. विहान खाडेकरच्या विरोधामध्ये हवेमध्ये बॉल, जेलची नामी संधी आहे. फिल्डर आहेत लेग स्लिप मधला किशोर तिकडे आपण पाहिलं की बॉलवरती जरूर धावून गेले होते, परंतु बॉलला काहीसा कॅरी करू शकलं नाहीये. थोडंसं जजमेंट चुकलं आणि कलेक्शनमध्ये थोडासा आपण पाहतोय त्यांना मात्र त्रास सहन करावा लागलाय. दरम्यानचा बॉल येतोय ज्यामध्ये 1 धाव आली आहे. क्या बात आहे. आपण पाहतोय एका खेळाडूच्या डोक्यावरती आपल्याला पर्पल कॅप पाहायला मिळते, एका खेळाडूच्या डोक्यावरती आपल्याला येलो कॅप पाहायला मिळते. आता पर्पल कॅप म्हटली तर मग तो आयकॉन खेळाडू आहे आणि येलो कॅप म्हटली तर मग तो खेळाडू 48+ आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला फटका आहे. लिडिंग एज घेऊन बॉल जातोय फर्स्ट स्लिपच्या खेळाडूला चकवून सीमा रेषा पार. या बॉलवरती आलाय हा मच नीडेड चौकार. हॅलो, स्नेहकुंज आदरगृहाचे सर्वेसर्वा सन्माननीय जोशीसाहेब यांचं तिची आगमन झालंय. तरी साहेब खूप खूप अभिनंदन, खूप खूप धन्यवाद. मान्यवरांचं आगमन होत आहे, मान्यवरांचं स्वागत करूया. आणि त्यासोबत यापुढील जो सामना आहे तो साई कृपा 11 आणि अमन ब्रिगेड या सामन्यानंतर झाल्यावरती आपण पाहतो तो पुढचा सामना असणार आहे बॉस फायटर ओवले आणि महालक्ष्मी सोनू मोनू डेकोरेटर सेलन मुरबी या 2 संघादरम्यान असणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कॅप्टन्सनी टॉससाठी इथे पोहोचायचं आहे. याची आपल्याला एक नम्रतेची विनंती आपण समजा. त्यानंतर मग आपल्याला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिल्या जातील. परंतु सुरुवातीला आपण पाहतो बघा प्रेमाने ज्या गोष्टी घडतात ना त्या गोष्टींना इतकं अनन्यसाधारण महत्त्व मिळतं की त्या खूप महत्त्वाच्या असतात.
यावेळचा बॉल पंचावळला व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 8 या अंकावरती संघ जाऊन पोहोचलाय. 2 गड्यांचा मोबदला आहे. 4.36च्या सरासरीनं फलंदाजी पाहायला मिळते आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सध्या याच खरं तर इकॉनॉमिकनं गोलंदाजी झाली तर मग किमान 20 पर्यंत देखील थांबू शकतील असा कम्प्युटरचा अहवाल आहे. परंतु थांबेल तो अमन ब्रिगेड अँड विहान खाडेकर हा संघ कसलाच, आता निर्दोष करत कसलाच. या बॉलवरती आक्रमण चढवलंय, स्लॉट मध्ये बॉल पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये आणि या बॉलवरती येतोय दणदणीत षटकार. तर पनवेल तालुका 40+ असोसिएशनचे चंद्रकांत दादा पोपेडा एक सदस्य सल्लागार म्हणून आहेत, त्यांचं इथं आगमन झालंय. तर दादा स्वागत आहे. क्या बात आहे. आपण पाहतो अनेक सारे मान्यवर आज या स्पर्धेसाठी व्हिजिट देताना पाहायला मिळतात आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर मग आमचे गोपीनाथ सर देखील सर्वांचं स्वागत देखील करतात. आपलंही स्वागत आहे. आज अँकर रोलची भूमिका त्यांच्याकडे आहे, त्यांचं आपण नक्कीच मनापासून स्वागत करूया. आणि इथे आपण पाहतो आगमन झालंय चंद्रकांत सर पोपेटा, आदरणीय व्यासपीठ, खास करून पनवेल 40+ असोसिएशनचे ते अगदी सल्लागार आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. 14 रन्स धावफलकावरती, जिकडे 2 गड्यांचा मोबदला. निर्दोष 10 वरती नाबाद खेळतोय. 4 चेंडूंचा सामना केलाय, चांगला स्ट्राईक रेट खेळाडूचा. आणि त्यानंतर आपण जर विचार केला विक्रम पवार, ज्यानं 4 मध्ये 2, थोडासा आपण पाहतोय स्ट्राईक रेट आहे तो थोडासा आपल्याला न्यूनतम स्तरावरती आपण पाहतो की खालावलेला आहे. म्हणजे 50च्या स्ट्राईक रेटने खेळतात, एका बाजूला आपण पाहतो 220चा स्ट्राईक रेट आहे. त्यामुळं एकाची उणे एक भरून जरूर काढतोय विक्रम पवार. यावेळेला ऑन साईडला 48+, ही एक चांगली संकल्पना आपण पाहतो 40+ मध्ये. खास करून 48+ खेळाडू आहेत त्यांना मग आपण पाहतो की ओपनिंग पेअर किंवा 1 डाऊन या खरं तर पोझिशनला पाठवणं हा एक रूल आहे त्यांचा. फ्रंट फूट लावून खेळायचा निर्णय होता. पहा तिकडे हा चेंडू मात्र पूर्णपणे बीट करून गेलाय. अमर केनी म्हटला तर मग तेवढाच चांगला खेळाडू आणि खास करून या संघाचा संघनायक साईकृपा 11 सुकापूर. उत्तरदायित्व आज त्यांच्याकडे. फ्रंट फूटला येऊन त्यांच्यावरती आघात करायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. वेगवान बॉल, गोलीच्या वेगानं चेंडू निघाला होता यावेळचा बॉल, परंतु लाईन विस्कलीत आहेत. यावेळेला वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त 1 या धावेनं धावफलक आपण पाहतोय पुढे जाईल. टीमच्या खात्यामध्ये एकूण 15 धावा, 15 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांचा मोबदला. विक्रम पवार 5 मध्ये 2 दिल्यात, थोडेसे आपण पाहतो ते महागडे आता यावेळेला संघासाठी ठरले जात आहेत. फुलटॉस बॉल, आघात केलाय गॅप मधून, सुईसारखा सरळ फटका. ऑन साईडच्या दिशेमध्ये खेळायचा प्रयत्न, परंतु यावेळेला स्ट्रेट मध्ये कन्वर्ट केलाय. गॅप पाहिली की लॉंग ऑन लॉग ऑफ मध्ये खेळाडू आहेत, मग मधोमध्ये मारणं तेवढंच उचित आहे आणि तेवढाच उचित स्ट्रोक. बॉल स्ट्रेट हिटच्या रिजन मध्ये, धावा येत आहेत 4. किती छान फटका पाहायला मिळतो पा, अप्रतिम फलंदाजी. हा फलंदाज म्हटलं तर मग सेट होण्यासाठी टाइम जरूर घेतला, परंतु आता तो विध्वंसक बनलाय. यावेळचा बॉल पंचांकडून बीमार्क बॉलचा इशारा आहे. धाव चोरत असताना अगदी पंचांचा इशारा, फ्रीडची संधी नेक्स्ट बॉल वरती राहील. या बॉल वरती 2 धावा मिळतात, 2 धावसंख्या वाढते 19च्या घरामध्ये. 21 धावा आता 19 वरून. अगदी आपण पाहतो स्कोर कार्ड 2 पुढे ढकलला जातो. षटक क्रमांक 3 अमर केनी. यावेळेला अमर केनी यांचा मात्र सूर कुठेतरी हरपला जातोय आणि त्यांची अस्मिता आणि वेगळ्याच आत्मीयतेनं आज ते आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे, क्या बात आहे. कमबॅक कसा असावा याचं उत्तम उदाहरण, याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. हा खेळाडू अमर केनी म्हटला तर मग व्हेरिएशननं नियमितपणे गोलंदाजी करतो. खास करून भगतवाडी या संघामधून आपण त्यांना खेळताना पाहिलं. अगदी
आपल्या गोलंदाजीतील कारकीर्द त्यांची जर आपण पाहिली ना ती खूप मोठी आहे, खूप मोठी. यावेळेला पहा कमबॅक तेवढाच चांगला, अजून एक चेंडू तेवढाच छान आणि या बॉलवरती तिसरा धक्का दिला जाईल. विहान खाडेकर अमन ब्रिगेड वलप या संघाला तिसरा फलंदाज बाद. सहा धावा खर्च करत एक गडी बाद, त्यामध्ये नो चेंडू देखील आला होता, एक चौकार देखील आला होता आणि एक वाईट बॉल आलाय. सुंदर षटक आपण पाहतोय गोलंदाज अमर केणीचं. साईकृपा 11 सुकापूर मधून आज आपण पाहतोय संघनायकाची भूमिका आणि संघनायक कसा असावा याचं उत्तम उदाहरण. फुल टॉस बॉल ऑन साईडच्या दिशेमध्ये खेळायचा प्रयत्न आहे. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत, जोपर्यंत येथील बॉलला उचलतील तोपर्यंत आपण पाहतोय प्रोटेक्शन छान जरूर झालंय आणि फेकी छान. अगदी या बॉलवरती आपण जर विचार केला तर मग आपल्याला एक क्विक सिंगल पाहायला मिळाली आणि सिंगल नंतर तिलाच लगेच डबल मध्ये कन्वर्ट केलं. जसं जसं आपण पाहिलं की आउटफील्ड थोडी धीमी आहे, या गोष्टीचा त्याने अभ्यास केला असता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं असताना 23 या धावांकावरती 8.12च्या सरासरीनं वलप संघ जाऊन पोहोचलाय. यावेळचा बॉल सुंदर फटका गॅप मधून मारलाय, वन बाउन्स ओव्हर दी टॉप. हा चेंडू येतोय दणदणीत चौकार. बात है वेगळ्याच लय मध्ये पा शेर 40+ या फिर 48+ हो जाए लेकिन वो कभी घास नहीं खाता. आज विक्रम पवारने सिद्ध केलं आणि पवार की पॉवर पाहायला मिळते मैदानामध्ये. पवारांच्या पॉवरला कोण अंडर एस्टिमेट करू शकत नाहीये. मग आपल्याला बारामती आणि आपल्याला मग खरं तर गुवाहाटी माहिती आहे, त्यामुळं इथे आपण पाहतोय विक्रम पवार सुरुवातीला थोडे शांत होते, परंतु त्यानंतर त्यांच्या बॅटमधून फटके पाहायला मिळाले. नुकताच गेलेले शरद त्यांच्या बॅटमधून देखील आपण इथे फटके पाहतो. लिजंड वर्सेस लिजंड सीव लढाई, अमन ब्रिगेड अँड विहान खाडेकर वलप विरोधामध्ये साईकृपा 11 सुकापूर या दोघांमध्ये हा तुल्यबद्ध सामना, द्वंद्वी बॅटल, द्वंद्व युद्ध आपण इथे एन्जॉय करतोय. 5 षटकांचा सामना 3 मध्ये बनलात. 27 3 गाड्यांचा मोबदला, जिकडे 9.00च्या सरासरीनं मैदानामध्ये फलंदाजी. म्हणजे सुरुवात झाली होती 2च्या सरासरीनं, त्याच्यानंतर 4च्या सरासरीनं आणि त्यानंतर मात्र आता आपण चांगली सरासरी मेंटेन होताना पाहतोय. या खरं तर गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. बॅकअप खूप महत्त्वाचा आहे आणि खास करून मग 40+ खेळाडू म्हटले तर त्यांच्याकडे खास करून चांगला मी म्हणेन एक्सपिरियन्स असतो आणि एक्सपिरियन्स असल्यानंतर मात्र ते चांगले खेळतात खास करून. आणि खास करून इकडे आपण जर विचार केला साईकृपा 11 संघाचा, त्यांच्याकडे गोलंदाजी ताकदवर आहे. आता पुढचा गोलंदाज आपण रवी कडू यांना पाहणार आहोत. रवींद्र कडू, यस. एकूण धावा 27 झालेत, 3 गाड्यांचा मोबदला आहे. 48+ रवी कडू. दरम्यान मंचावरती आगमन झालंय. आज आपण जो संघ पाहतो मैदानाच्या आतमध्ये अमन ब्रिगेड अँड विहान खाडेकर वलप, तर अमन ब्रिगेडचे सर्वा PK शेठ पाटील यांचं इथं आगमन झालंय. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही नक्कीच मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. मित्रांनो, भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती आणि भूक लागून सुद्धा आपल्या ताटात येईल दुसऱ्याला देणं, याला म्हणतात आपल्या भारताची, आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या पनवेलची संस्कृती. त्या संस्कृतीचा वारसा जपणारे जनक व्यक्तिमत्व आहे. या स्पर्धेसाठी आपण उपस्थित झालात त्याबद्दल तुमचं नक्कीच मनापासून स्वागत आहे. यावेळेचा बॉल चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन दिलंय. हलक्या हाताने आपण पाहतो चेंडूला मीडियम पेसने रिलीज केला होता. छोट्या चणीचा हा प्रतिभावंत खेळाडू. अगदी रवी कडूच्या विरोधामध्ये आघात आम्ही खूप कमी होताना पाहिलेत. खास करून 6चे 6 चेंडू यॉर्कर लेंथवरती हा चेंडू गोलंदाज टाकू शकतो. आता व्हेरिएशन गोलंदाजी करतो. विकेट देखील थोडी मोठी आहे.
त्यामुळं आपण जर विचार केला विकेटवरती खेळणं आणि गोलंदाजी करणं खास करून एवढं सोपं नाही. रवी कडूला मी म्हणेन सॅल्यूट द्यावा लागेल का त्यांच्या प्रयत्नांसाठी, त्यांच्या कन्सिस्टन्सीसाठी. अनेक वर्षांपासून हा गोलंदाज मी पाहतोय, त्यांनी त्यांची कन्सिस्टन्सी कधीच मोडू दिली नाही. आणि खास करून असंही म्हटलं जातं मित्रांनो की एका गोलंदाजाची जी लाईफ आहे ती लाईफ खूप कमी आहे. गोलंदाजाचं आयुष्य कमी आहे खास करून क्रिकेटमध्ये. आणि क्रिकेटमध्ये गोलंदाजी तेवढी टिकून राहणं एवढं सोपं नाही. रवी कडून या सगळ्या गोष्टींवरती मात दिली आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं त्यानं ती कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली आहे. असा कॉन्स्टंट खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला त्यांची पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये 2 धावा त्यानं खर्च केल्या. 30 धावा धावफलकावरती 3 गड्यांचा मोबदला. षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती शरद अँड विक्रम ही जोडी दोघांच्या बॅटमधून 7 आणि 7 प्रत्येकी धावा येताना आपण पाहिल्यात. ऑफसाईडच्या दिशेमध्ये लॉंग ऑफ मधील खेळाडू येतात. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्ड झाले आणि बॉल सीमा रेषा पार येतोय चौकार. फलंदाजी पाहायला मिळते सुपर फलंदाजी. पारगावचा बुलंद आवाज अर्थातच सागरभाई पाटील फेटेवाले यांचं इथं आगमन झालंय. आपलं स्वागत आहे. दादा भोईर देखील सामन्याचा आनंद घेतात. आपलं देखील स्वागत आहे. क्या बात आहे. फटका छान आहे. तिकडे मिड विकेटला प्रोटेक्शन होतं. अडकले जात आहेत आणि अजून एक धक्का बसेल. टीम अमन ब्रिगेड अँड विहान काडेकर वलपला. फलंदाज बाद. सुंदर सुंदर अप्रतिम खेळी. हॅलो, एक विनंती आहे सर्व प्रेक्षकांना सुद्धा, कोणी जर आले असतील आपले मान्यवर तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि आसनस्थ व्हायचं आहे. सर्व संघ मालकांसाठी एक विनंती आहे की आपण व्यासपीठावरती डाव्या बाजूला आपली बसण्याची व्यवस्था केली आहे. जो टॉस बॉक्स आहे तिथं आपली संघ मालकांची व्यवस्था केली आहे बसण्यासाठी. ते आपण तिथे येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि जास्त उशीर करायचा नाही. आपल्याला वेळ दिलेला आहे. वेळेचं आपल्याला बंधन असेल तर आपण प्रत्येकाने डिसिप्लिन हा पाळाचाच आहे. शेवटपर्यंत आपल्याला खेळायचं आहे. धन्यवाद. नक्कीच डिसिप्लिन मेंटेन ठेवायचं. त्यासाठी एक डिसिप्लिनचा कॉल आहे. टॉससाठी यायचं आहे. बॉस फायटर ओले आणि महालक्ष्मी सोनू मोनू डेकोरेटर्स 11 मुरबी दोन्ही लिजंड संघ एकमेकांच्या विरोधात दुसरी लढाई असेल आजच्या दिवसामधील. तर आपण पाहतोय लहू भोईर मैदानाच्या आतमध्ये लिजंड खेळाडू त्यांच्यासाठी आपण पाहतोय इथे पारितोषिक आलेल्या प्रत्येकी सिक्सरसाठी आपण पाहतो पी के शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. संघाचे पुरस्कर्ते आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 34 झाली. त्यांना माहिती आहे या मैदानावरती खेळणं म्हटलं तरी या मैदानावरती आम्ही 103-105 धावा बनताना पाहिल्यात 4 ओव्हर्समध्ये. नेरे संघानं हा विक्रम रचला होता आणि या मैदानाचा आपण जर इतिहास वाचला तर या मैदानानं प्रत्येक वेळेला वेगवेगळे रंग दाखवले. त्यामुळे जास्तीत जास्त फायटिंग स्कोर उभा राहणं हे महत्त्वाचं आहे. हे जाणतायत यावेळेला संघाचे पुरस्कर्ते. त्यांच्याकडून इथे आपण पाहतोय हे पारितोषिक आलंय. लवशेठ भोईर यांना स्ट्राईक दिली आहे. त्यांना माहिती आहे की हा खेळाडू आक्रमक आहे आणि मधल्या फलीमध्ये हा खेळाडू आपल्या संघासाठी तारणहाराची भूमिका साकारू शकतो आणि त्याचसाठी आता त्यांना प्राचारण केलं जात आहे. चांगली आपण गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहिली आहे. एकूण धावा धावफलकावरती आहेत 35. 5व्या क्रमांकाचं षटक म्हणजे अंतिम षटक. 8.40च्या सरासरीनं फलंदाजी होताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळचा बॉल चांगला चेंडू आहे. गुड लाईन स्पॉटला आपटी बार बॉल. खांद्यातील वेग मनगटामधील ताकद चेंडूवरती पूर्णपणे आपण पाहतो प्रकल्पित केली जाते आणि बॉलमध्ये इलिगेशन दिलंय. खास करून बाउन्स होता बॉलमध्ये. खास करून बॉलमध्ये आपण वेग कमी पाहिला परंतु बाउन्स आणि वेग या गोष्टींचा अगदी समतोल आणि चांगला कॉर्डिनेशन पाहायला मिळाला. त्याच खरं तर बदल्यामध्ये हा डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू पाहिलाय. यावेळचा बॉल हलक्या हाताने कट करायचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेमध्ये खेळलेत. अगदी सेकंड स्लिपमधून बॉल फील्ड करण्यासाठी आपण एक खेळाडूला पाहतोय. क्लोज एंडकडे आहेत. डेंजर एंडकडे आणि आता मात्र विक्रम पवारला बाद व्हावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात बसलेला हा धक्का धावचीतच्या स्वरूपात बली टिपला जातोय. गडी क्रमांक 5 बाद.
हॅलो. आज पनवेल तालुका असोसिएशनच्या कमिटीमधून आपले पंच म्हणून असतील चंद्रकांतदा पपेटा आणि अजून एक असतील जे आपण पुढं सांगतो. कॉमेंट्री कंटिन्यू कर. कॉमेंट्री 36 झालेत. 5 गड्यांचा मोबदला. राऊंड द विकेटनं बॅकफुटला जाऊन खेळलेत. फटका छान खेळलाय. फिल्डर आहेत. चकवा देत बॉल मिड विकेटच्या रिजन मधून छूम अंतर आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. मच निडेड बाउंड्री फॉर टीम अमन ब्रिगेड अँड विहान खाडेकर बलपसाठी. चौकार. फलंदाजी लहू भोईर आणि शैलेश हे 2 फलंदाज. लहू आक्रमक बनलाय. अग्रेशन त्याच्यामध्ये आहे ते दाखवून देतो. आता यावेळचा बॉल पहा. डबल स्ट्रोक कन्वर्ट झालाय. बॉल थर्ड मॅचच्या रिजन मध्ये जातोय. 1 रन कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी जोरानं निघालेत आणि 2 धावा पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. फंबलिंग तिकडे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि बॅटच्या खरं तर माध्यमातून या धावा आपण पाहतोय. 3 धावा आल्यात आणि 300 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. शैलेशदादा पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आहे. जो खेळाडू 3 धावा काढेल त्याच्यासाठी. क्या बात आहे. अनेक सारी नवनवीन पारितोषिकं पाहायला मिळतात आणि नवनवीन संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. मग संघ मालकांसाठी आपण पाहतोय की बाईक आहे. जो संघ चॅम्पियन ठरेल त्या संघाला नाहीतर संघ मालकाला खास करून आपल्याला ही बाईक पाहायला मिळणार आहे. क्या बात आहे. आगली वेगळी संकल्पना. चांगलं मी म्हणेन कार्य. उल्लेखनीय कार्य. चला टॉससाठी बॉस फायटर ओले आणि महालक्ष्मी सोनू मोनू डेकोरेटर्स 11 मुरबी संघाचे कॅप्टन इथे आपण लवकरात लवकर यायचंय. यावेळचा बॉल चांगला फटका. धावा घेण्याचा प्रयत्न आहे. शेवटचा बॉल आपण पाहिला आणि अगदी आपण जर विचार केला तर एकूण धावा आल्यात बॉलवरती 2 आल्या असता टीमची धावा संख्या टोटल 45 आणि 46चं टार्गेट 5 षटकामध्ये ठेवण्यात आलंय. दादा भोईर यांचं इथं आगमन झालंय. तर दादा आपलंही स्वागत आहे. त्याचप्रमाणे धनाई जळे वाजे संघाकडून खेळताना आपलं आपण पाहतोय. त्यांचं इथंही आगमन झालं तर धन्यवाद दादा. तसेच जे या कमिटीवरती आहे पंत लोक कमिटीवरती आपण जे आहेत ते आपले पडद्यामागचे हिरो ज्यांना आपण उपमा दिले कालपासून ते श्यामबाई पाटील हे सुद्धा आज पंतांसाठी तर काम पाहणार आहेत. तरी त्यांचंही स्वागत आहे. चंद्रकांतदा पोपेटा आणि श्यामबाई पाटील हे दोघेजण आज कमिटी मेंबर म्हणून तशी असणार आहेत. जो को आपण नो बॉलचा डिसिजन ठेवलेला आहे. जर कोणी ऑप्शन घेतला पहिल्याच चेंडूवरती जरी ऑप्शन घेतला आणि विकेट गेली असेल तर त्याला तो अधिकार दिलेला आहे बॅट्समॅनला की नो बॉलचा तुम्ही ऑप्शन घेऊ शकता. आणि त्यासाठी एक लाईव्ह जो चालू तो आणि एक 2 पंच आमचे असतील. तिसरा अंपायर जो आहे तो एकूण 4 झाले आणि आमच्या नेरे संघामधून कमिटीमधून 1 जण असे 5 जण त्या डिसिजन देतील. त्यापैकी 3घांचा डिसिजन जो असेल तो ग्राह्य धरला जाईल. फेकतोय तर येस, नाही फेकत तर नो. असं तर 3 नो आले. कालचा एक डिसिजन झाला असंच 3 चिठ्ठ्यामध्ये नो आलं. आपण त्याला दिला की तो फेअर डिलिव्हरी आहे म्हणून योग्य डिलिव्हरी आहे म्हणून आपण तिला घोषित केलं. पण 3घांचा जर येस आला असता तर संघ या स्पर्धेतून त्याला बाद केला असता. शिवाय कोणतीही स्पर्धेमध्ये तो बॉलिंग करू शकत नव्हता. असा आपला हा नियम आहे. धन्यवाद. दादा भोईर आपण यायचं बसायचं आपण व्यासपीठावरती. क्या बात आहे. आज संपूर्ण लिजंड्स पाहायला मिळतायत मिळतील आणि मिळणार देखील आहेत. कारण इथून आपण पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये आपण या खेळाडूंना खेळताना पाहायचो आणि खास करून संगीतामधून ऐकलेली आपल्याला नावं देखील पाहायला मिळतात. आता आपण वसंतदादा पाटील यांचा आपण सत्कार करणार आहोत. तरी समीर पाटील सॉरी चंदूदादा आपण चंदूदादा आणि श्यामबाई आपण पुढे यायचं आहे. आपल्या हस्ते सगळं सत्काराचं होणार आहेत कारण कमिटी मेंबर आपण आहात आज दोघे जण. दादा चला या पुढे या. नाही आज तुमचा मान आहे तो. ही पनवेल प्रीमियर लीग आहे त्याच्यामुळं अख्ख्या पनवेल तालुक्यातले आपण आहोत. मान्यवर असतील खेळाडू असतील.
अमन ब्रिगेड चे संघ मालक पी के पाटील सर इथे जे आलेले आहेत तर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तसंच साहेबांचा सत्कार होत आहे. सन्माननीय चंदूदादा पपेटा मायाची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पी के पाटील दादा आपण यायचंय संघ मालक. वल्लभ संघाचे मालक सर्व पी के पाटील साहेब यांचा सत्कार होतोय. मॅच चालू व्हायला थोडा उशीर आहे. दादा दादा एक मिनिट. आम्ही एक वेगळा संकल्प तशी ठेवला आहे की संघ मालकाला जी आपण बाईक ठेवली आहे ती संघ मालकाला ठेवली आहे. तर तुम्हाला याच्याबद्दल कसं वाटतं? संघ मालकासाठी बाईक ही पहिलीच संकल्पना आहे समजा. असं तर असं कसं आपण सिरीजला ठेवतो पण हे एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. असं तुम्हाला कसं वाटतं दादा? हॅलो, तुमचं आयोजन चांगलं आहे, तुमची थिंकिंग पण चांगली आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. असं धन्यवाद दादा. या असं नसतं. चला कॉमेंट्री. क्या बात आहे. नक्कीच खूप छान संकल्पना आहे आणि अगदी आज आपण पाहिलं तर प्रत्येकी मान्यवरांकडून या संकल्पनेला दाद मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात आहे. येस, आपण ही संकल्पना एका स्पर्धेमध्ये पाहिली होती, खास करून मग कानपोलीची नाईट स्पर्धा. हॅलो, लवशेठ खेडेकर साहेब आपण इथं जे आलेले आहात तरी आपण व्यासपीठावर यायचं आहे. एक संघ मालक म्हणून चांगलं जो आपलं नाव लौकिक आहे रोहायचे आपण आहात तर आपण यायचं आहे व्यासपीठावर आणि असं नसतं व्हायचं आहे. आपलंही स्वागत आहे साहेब. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज सुधीर पाटील, कानपोली एक्सप्रेस. अगदी आपण पाहिलं कानपोली टेनिस क्रिकेटवाला नाविन्याची झळाळी प्राप्त करून देणारा खेळाडू. बॉस फायटर ओले आणि महालक्ष्मी सोनू मोनू डेकोरेटर्स 11 मुरबी या दोन्ही टीमचे खेळाडू, खास करून संघनायक टॉससाठी या. पुढील जो सामना आहे आपण या दोन संघादरम्यान पाहणार आहोत. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज यावेळेला गोलंदाजीसाठी, तो म्हणजेच सुधीर पाटील. सुधीर पाटील म्हटला तर मग तेवढाच ताकदवान खेळाडू आणि तेवढाच चांगला गोलंदाज टीमचा. पहिलं षटक त्याच्या खरं तर हातामधून पडताना आपल्याला पाहणार आहे. बघत पहिला गोलंदाज आहे, पहिलाच बॉल, सुंदर चेंडू आहे, गुड लाईन स्पॉटला टी बार बॉल आणि वेगळ्याच लाईन लेंथवरती आपण पाहतो आज त्याला काम करताना पाहायला मिळत आहे. 46 धावा धावफलकावरती. चर्चा खरं तर बाईकची आपल्याला होताना पाहायला जरूर मिळत आहे. यावेळचा बॉल हलक्या हातानं कट करायचा प्रयत्न आपण तिकडे पाहतोय. धावा येत असताना सिंगलनं धावसंख्या आपण नाही आलेली. यस, थांबवलंय. प्रत्येकी डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल आणि याच उद्देशानं आहेत, कारण धावांची धावगती आपण जर पाहिली तर 46चं टार्गेट आहे आणि 46चं टार्गेट म्हटलं तर पहिलं षटक सेफ आलं की मग थोडासा प्रेशर क्रिएट होईल आणि या उद्देशानं गोलंदाजी. यावेळचा बॉल फटका छान खेळलाय ऑफ साईडच्या दिशेमध्ये. फिल्डर यावेळेला उपलब्ध आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. रोशन सरांच्या आपण इथे पाहतोय फिल्डिंग. मुरबी संघाचं उत्तरदायित्व अनेक वेळेला खेळलेलं आहे. यावेळेला 2 धावा मिळत आहेत. 2 धावेनं अकाउंट ओपन टीमचं. साईकृपा 11 सुखापूर संघ 2 खातं ओपन करतोय. वियान खाडेकर वलप, अमन ब्रिगेड वलप या संघाच्या विरोधामध्ये खेळायचं आहे आणि इथून आपण जर विचार केला खास करून सुधीर पाटीलच्या विरोधामध्ये खेळायचं आहे. सुधीर पाटील म्हटलं तर चेंडू नाही फलंदाजांवरती जलते निखारे फेकतो असा गोलंदाज आहे. वेगळीच क्वालिटी, चांगली आत्मीयता या खेळाडूची आणि एक चांगल्या कौशल्यासह नियमितपणे गोलंदाजी केली
आज मैदानामध्ये सर्वांचं लक्ष त्याच्यावरती केंद्रित आहे, सर्वांना प्रफुल्लित देखील केलं पहिल्या 3 बॉलवरती. क्या बात आहे, सुंदर फलंदाजी, कव्हर ड्राईव्हचा फटका पुन्हा एकदा रोशन सर त्याच रिझन मध्ये. फिल्डिंग छान पाहायला मिळते, धावा घेत असताना फलंदाज पुन्हा आल्यात 2 धावा, 2 धावसंख्या वाढते. सलामीची जोडी विनोद पाटील आणि दीपक गांभीर्य 2 खेळाडूंना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा धावफलकावरती दीपकच्या अकाउंटमध्ये देखील. सुरुवात 2 बॉल डॉट्सचं, त्यानंतर 2 बॉलवरती 2-2 धावा, म्हणजे त्यांची देखील तेवढीच चांगली सुरुवात पाहायला मिळाली. 46च्या घरामध्ये टीम जाऊन पोहोचली. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल हलक्यातनं कट केलाय. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा बॉल, इथे गती परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस केला होता, त्यानंतर टप्पा बदलला, नियंत्रण चेंज केलं आणि व्हेरिएशननं गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवात चांगली आहे दोन्ही बाजूनं, दोन्ही एंडनं, दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. 5 बॉलमध्ये 5 धावा. एका बाजूनं इकॉनॉमिकल स्पेल देतोय, तर दुसऱ्या बाजूनं अगदी सन्मानजनक पवित्रा सादर करतो रंगमंचावरती. विनोद पाटील म्हटले तर मग खास करून ऑफ साईडच्या दिशेमध्ये चांगली फलंदाजी ते करतात आणि चांगली त्यांची आपण डेंजरस फलंदाजी देखील पाहत असतो. परंतु आज थोडेसे सावध ते खेळत आहेत, त्यांना माहिती आहे इथून वाचून खेळणं तेवढंच महत्वाचं आहे. गोलंदाज तयार सुधीर. यावेळचा बॉल फटका छान खेळलाय ऑन साईडच्या दिशेमध्ये. पुन्हा एकदा 1 धाव मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न असेल का, नकार दिला जातोय स्ट्रायकर एंड कडून. आणि या खरं तर बॉलवरती षटक समाप्तीचा पंचांचा इशारा पहिल्या षटकाचा खेळ आता संपत आहे. इकॉनॉमिकल स्पेल सुधीर पाटीलनं दिलाय. 24 मध्ये 40ची गरज असणार आहे. बनल्यात 6 बिनागाड्याचा मोबदला. साई कृपा 11 सुकापूर पहिल्या हाफमध्ये फलंदाजी. हॅलो, वलप संघाचे संघ मालक PK दादा पाटील आणि वसंतदादा पाटील यांच्याकडून आपल्या कमिटीसाठी देणगी स्वरूपात 2,500चं देणगी आलेली, तरी कमिटीच्या वतीने त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद दादा. चला, दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्याला तिसरा आणि शेवटचा पुकार असेल, जास्त वेळ लावू नका, कारण आपण प्रत्येक वेळा तर मला सूचना दिलेल्या आहेत, त्या ग्रुपवरती सूचना दिल्या आहेत आणि काल सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. आपल्याला लवकरात लवकर हे सामने उरकायचे आहेत, कारण काल एक सामना आपला राहिला आहे, तो रविवारी आपण घेणार आहोत. परंतु जर आपण उशीर केला तर नक्कीच प्रत्येक सामन्याला उशीर होत जाईल. तरी यायचं आहे टॉससाठी. चला, बॉस फायटर संघाचा संघ नाही का, आपण टॉससाठी या. आणि महालक्ष्मी सोनू मोनू डेकोरेटर सिलन मुरबी या टीमचा कॅप्टन देखील इथे टॉससाठी यायचा आहे. दोन्ही संघनायकांना पुन्हा एकदा इन्व्हिटेशन कॉल आहे, लवकर या, कारण स्पर्धा आपली आहे. स्पर्धेला सहकार्य करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. मॅचकडे आपण जर गेलो तर 6 धावा बनल्यात धावफलकावरती. गोलंदाजीसाठी आलेत गोलंदाज शरद ठाकूर आता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या बोहल्यावरती सज्ज असतील. येणारे बॉल आहेत 24 मध्ये 46चा पल्ला गाठायचा आहे, तर मग 40 अजूनही बनवायच्या बाकी आहेत. जिकडे 5 ओव्हरमध्ये टार्गेट दिलं होतं, पहिलं षटक चांगलं राहिलं. विनोद पाटीलवरती सर्वांचं लक्ष आहे, कारण तेवढाच लक्षवेधी हा फलंदाज आहे. खास करून आपल्या फलंदाजीमधून इम्प्रेस केलं, परंतु आपण करंटली रन रेट जो पाहिला तर 6च्या सरासरीनं केलं, त्याचा 10ची सरासरी येऊन ठेपली आहे. 4 ओव्हरमध्ये 40 पाहिजेत. काय घडेल काय बिघडेल, जादूच्या आकड्यांचा खेळ, टेनिस क्रिकेट, त्याचा आपण आनंद घेऊया. ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल आघात केलाय, सुंदर फटका गॅप मधून, खेळाडूच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द टॉप, येतोय दर्जेदार चौकार. क्या बात आहे, अप्रतिम संगीत आणि तेवढीच चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. 10 झाल्यात धावा धावफलकावरती. 8.57च्या सरासरीनं आपण फलंदाजी पाहतोय संघाची. चला, व्हॉलेंटियर्स आपण सीमारेषेवरती जायचंय अशा विनंत्या. सुंदर मॅच, सुंदर मॅच. मंजिल मिले न मिले,
ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम लढे नहीं, ये गलत बात है. याच आज आपण पाहतोय हेतून मैदानामध्ये फलंदाजी करतायत. विनोद पाटील म्हटले सेट होण्यासाठी थोडा वेळ जरूर घेतात, परंतु ज्या वेळेला ते सेट होतात ना त्यावेळेला त्यांची फलंदाजी पाहणं म्हणजे प्रेक्षक वर्गाच्या अंगावरती गुलाब पाण्याचा छिडकाव होण्यासारखी दृश्य असतात. इतका ताकदवर हा लिजंड खेळाडू आहे टीमचा. दीपक गांभीले 5 मध्ये 5 दिल्यात, विनोद पाटील 2 मध्ये 5 दिल्यात. चांगल्या आक्रमक रवैयानं आपण मैदानामध्ये त्यांना खेळताना पाहतो. आज त्यांना माहिती आहे की अगदी ही अस्मितेची लढाई आहे. घरच्या मैदानावरती खेळतोय, इथे परफॉर्मन्स देणं तेवढंच महत्त्वाचं आहे, नाहीतर मग अस्मितेवरती बोटं उठतील. आणि त्याच गोष्टींना कुठेतरी आला घालण्याचा त्यांचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 10 धावा. बिणागाड्याच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल शरद ठाकूर, समोर विनोद पाटील. कट करायचा प्रयत्न, चांगला फटका, बॉल जातोय लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप, 22चा चौकार. दोन्ही संघांनी टॉससाठी यायचं आहे. बॉस फायटर 11चे ओवळे यांचे कर्णधार आलेले आहेत. तरी महालक्ष्मी सोनू मोनू डेकोरेटर्स मुरबी ते पण आले. अरे एकच ड्रेस कोड आहे. काले चष्मे उतारो सर, रात हो गई है. दादा पिके पाटील दादा आपण यायचंय. दादा तुम्ही पण यायचंय. नाणेफेकीचा कौल यांच्या शुभास्ते होणार आहे. सुपर सिक्सर, क्या बात आहे. मी चर्चा केली होती पहा या खेळाडूची की हा खेळाडू ज्या वेळेला लढाईला सुरुवात करतो ना त्यावेळेला समोरच्यांच्या तो चिथड्या उडवतो. फुटबॉल क्रिकेट असोसिएशन संघाचे अध्यक्ष सन्माननीय संजय दादा बॉस यांचं इथं आगमन झालंय. आणि बॉस फायटर 11 संघाचे ते सर्व मालक आहेत. तरी दादा खूप खूप धन्यवाद. टॉस एक नाणे दे. नेरेगावचे माजी सरपंच दशरथ बांबगडे साहेब इथे आलेले, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. दादा बसायचं आहे आपण. जगदीश नावडेकर साहेब मुरबीहून आलेले आहेत. या सन्माननीय पाहुण्यांचे सुद्धा स्वागत आहे. शेवटचे 2 बॉल आहेत. शरद ठाकूर गोलंदाजी करतात. प्रिव्हियस बॉल मध्ये सिंगल आली होती. फुल टॉस सोडणार नाहीयेत. दीपक गांभीले बॅटच्या मधोमध बाहुबलीसाठी हा छोटासा घास होता सहजरित्या गिलून काढलाय आणि मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडूला अगदी प्लॉट मध्ये पाठवलंय, तेही पार्किंगच्या. सुंदर फटका, षटकार. नियमितपणे असतो आणि आता देखील आपण पाहू शकतो की वेगळ्याच तो लयमध्ये वेगळ्याच ईर्षेनं तो आपण पाहतोय फलंदाजी करतो. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. अजून एका खरं तर बॉलवरती आघात केलाय. 27 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. साई कृपा 11 सुकापूर म्हटला तर मग नामांकित नावं आहे त्या संघामध्ये. आणि खास करून या परिसरामध्ये ज्या वेळेला लीग स्टेजच्या मॅचेस होतात त्यावेळेला सुकापूर मधील जो संघ असतो तो आपल्याला नियमितपणे बलाढ्य कामगिरी करताना पाहिलेला आहे. खास करून मग आई एकविरा इव्हेंटचे आमचे संदेश की असतील ते टीम मॅनेजमेंटसाठी त्यांना नक्कीच भरपूर हेल्प करतात. आणि तो चालता बोलता कम्प्युटर आहे. ऑन साईडच्या दिशेमध्ये खेळायचा प्रयत्न आहे. लॉंग ऑनला आपण पाहतोय सुधीर पाटील उपलब्ध होते. कानपोली एक्सप्रेस फिल्डिंग छान. षटक संपलंय. षटकानंतर आता वेळ झालेला आहे. एकूण धावा 27 वरून 28 वरती मजल मारतात. 28 धावा. जाऊयात टॉस बॉक्स मध्ये. पुढील सामन्याचा आता टॉस होत आहे. तरी दादा यांच्या हस्ते पिके पाटील दादा यांच्या हस्ते टॉस होत आहे. आता जे नाणेफेकीचं कौल झालंय ते बॉस फायटर संघानं जिंकलेलं आहे. तर काय तुमचा निर्णय असेल का? हो ठीक आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा.
18 बॉलमध्ये 18 पाहिजेत, 28 झाले धावफलकावरती. बिना गाड्याचा मोबदला, सर सलामत तो पगडी 50. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला तितकाच हाहाकार माजवताना पाहायला मिळते. महालक्ष्मी सोनू मोनू डेकोरेटर्स 11 मोरबी संघाचे कर्णधार संदेश ठाकूर दादा आहेत, मालक संदेश दादा आहेत. तरी त्यांचं स्वागत करतील विजय दादा भालेकर, समीर दादा, दशरथ दादा, माजी सरपंच नेरे गावचे दशरथ दादा बामुगडे यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करत आहोत. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. हे चालू ठेव तुझी कॉमेंट्री. एकूण धावा झाले 30 रन, 6 विकेट, 0 विकेट. यावेळचा बॉल यॉर्कर लेनचा बॉल, चांगला फटका गॅप मधून, सुंदर फटका, अगदी अजून एक तेवढाच चांगला फटका. या वेळेला दीपक गंभे यांच्या बॅटमधून आपण चौकार पाहतोय. आपले स्वागत करण्यात येत आहे. चंद्रकांत दादा पोपेटा आपण यायचंय, यांचं स्वागत करायचंय. जगदीशदादा नावडेकर, सावकाश. जगदीशदादा नावडेकर यांचं स्वागत करण्यात येत आहे. आपल्या पळणी तालुका 40+ असोसिएशन क्रिकेट संघाचे सल्लागार चंद्रकांत दादा पोपेटा यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तर दादा आपण आलात, आपला अमूल्य वेळ काढून आपण इथे उपस्थित दाखवली त्याबद्दल संघाच्या वतीनं आणि कमिटीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद दादा. कॉमेंट्री चालू कर दादा, गो टू कॉमेंटर. थँक्यू सो मच. 34 लॉस ऑफ 1 विकेट. पहिला धक्का लेग बिफोर द विकेट बसलाय आणि आपण तिथे फलंदाजाला बाद होताना पाहिलं. 12.75 करंटली रन रेट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आणि सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवण्यासाठी या फलंदाजानं एक चांगला भरत असं संघावरती दाखवला आहे आणि चांगली कामगिरी त्याची, ज्यामध्ये एक सिक्सर आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण मोठा फटका म्हणून पाहिला. 11 चेंडू तो खेळला. 11 बॉल्समध्ये 18 धावा आपल्या टीमसाठी दिल्यात. त्यानंतर 5 मध्ये 12 विनोद पाटील वेगळ्याच लयमध्ये आणि आक्रमकतेनं फलंदाजी तो करतोय मैदानामध्ये. अमर केणी नवीन फलंदाज, बिलॉंग फ्रॉम सुकापूर अँड ऑल्सो कॅप्टन ऑफ साई ग्रुप 11 सुकापूरचे, ते मैदानामध्ये फलंदाजीसाठी ऑन स्ट्राईक आहेत. हलक्या हातानं ऑन साईडच्या दिशेमध्ये खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय. सिंगल येते, सिंगलनं धाव फलक आपल्याला पुढे जरूर जाताना पाहायला मिळेल. 1 धावसंख्या वाढते. स्ट्राईक रोटेशनमध्ये सातत्यपणा टिकून ठेवला. एका धावेनं धावफलकाला नवा आकार, 35 धावा. 35 लॉस ऑफ 1 विकेट. मैदानाच्या आतमध्ये ही धावसंख्या. ओद विकेट ना पुढचा बॉल, फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा हलक्या हातानं केलं. सॉफ्ट अँड ऑन साईडच्या दिशेमध्ये आपण पाहतो. त्यांना माहिती आहे की आता इथून धावा ज्या आहेत त्या आटोक्यात आल्यात. मग इथे आक्रमक पवित्र्याच्या जागेवरती आपण जर सावध पवित्रा घेतला तरी देखील हा सामना फसू शकत नाही. आणि याच उद्देशानं 36 पर्यंत आता संघ पोहोचतोय. 36 आपण धावफलकावरती पाहतोय. येणारे 12 बॉल आणि 10 धावांची गरज. पाहिजेत 12 बॉलमध्ये 36 लॉस ऑफ 1 विकेट. मैदानामध्ये पाण्याची मागणी आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. रिक्वायर्ड रन रेट 5.00चा, करंटली रन रेट 12.00चा. त्यामुळे आतापर्यंतच्या खेळामध्ये मी म्हणेन जी झालेली खेळी आहे ती आक्रमक आहे. होणाऱ्या खेळीच्या खरं तर उद्देशानं त्यांना मी म्हणेन की हा जो सामना आहे तो त्यांच्या बाजूने त्यांनी जरूर झुकवला. सुंदर फलंदाजी.
क्या बात आहे, अप्रतिम खेळाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये. 10 रन्स रिक्वायर्ड इन 12 बॉल. अमन ब्रिगेड अँड विहान खाडेकर वल्लभच्या विरोधामध्ये साई कृपा इलेव्हन सुकापूर या संघाची एक तेवढीच चांगली कामगिरी. 12 बॉलमध्ये 10 पाहिजेत. पुढील सामन्यासाठी देखील सर्वांचं लक्ष असणारा पुढचा जो सामना आहे तो बॉस फायटर ओवले आणि महालक्ष्मी सोनू मेनू डेकोरेटर्स 11 मुरबी या दोन संघादरम्यान असणार आहे. सामना झाल्यानंतर लगेच इनॅक्शन मध्ये येण्यासाठी आपण देखील तयार राहायचंय ही विनंती आहे. चला स्पीडअप करा. फिल्डिंग लगेच आपण स्प्लिट करायचे. चला आपण लगेच विस्तृत व्हा. जास्त वेळ नाही घ्यायचा कारण 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत आणि 6 सामने आपल्याला कव्हर करायचे. पहिला सामना अगदी वेळेवरती आपण पाहतोय सुरू झालाय. त्या दोन्ही संघाचं कौतुक करूया. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न पहा. तिकडे हिट चांगला झालाय. धाव घेण्यासाठी प्रयत्न होते परंतु नकार. एक सिंगल येणार आहे. सिंगलनं धावफलक आपण पाहतोय पुढे. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे येण्याचा निर्णय आहे. रनआउट आपण चेक करू. टेक्निकल टीमच्या माध्यमातून हा योग्य डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. सुरेश जोशी आपण गोलंदाज पाहतोय. डायरेक्ट हिट पहा. डायरेक्ट हिट छान झाला होता. येस तिसऱ्या पंचांचा डिसिजन आला आहे की ते सांगतायत आम्ही अगदी ऑनफिल्ड अंपायर सोबत जाऊ त्यामुळे हा नॉट आउट असणार आहे. एक धाव मिळणार आहे लेग बाईची. एका धावेनं धावफलक पुढे. टीमची धावसंख्या 1 या धावेनं वाढतीये. येणाऱ्या 11 बॉलमध्ये आता 9 धावांची गरज आहे. 11 चेंडू 9 धावा. काय घडणार काय बिघडणार याकडे सर्वांचं लक्ष. 70 ते 80% हा सामना जो आहे तो साईकृपा इलेव्हन सुकापूर संघानं आपल्या बाजूने झुकवला. यावेळचा बॉल चांगल्या माइंडसेटनं खेळलेला स्ट्रोक. 1 रन घेण्याचा धाडस तिकडे आणि सहजरित्या ही देखील धाव पूर्ण. एका धावेनं 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचतायत. 10 बॉलमध्ये 8 पाहिजेत. 10 चेंडू 8 धावा मॅच मध्ये पूर्णपणे एंटर झालेत. येणारे प्रत्येकी डॉट बॉल मध्ये मी म्हणेन शेवटच्या षटकापर्यंत सामना नेण्याची क्षमता जरूर येणार आहे. ते करणं महत्वाचं. परंतु ते होऊ देतील ते साईकृपा इलेव्हन सुकापूर संघाचे खेळाडू कसलेच ना. सुरुवात आपण पाहिली की थोडी धीमी. त्यानंतर आपण पाहिलं की दुसऱ्या ओव्हर पासून त्यांनी अगदी बलाढ्य फलंदाजी दाखवली. त्यानंतर आता सामना आटोक्यात आलाय हे समजल्यानंतर सिंगल डबलला प्राथमिक प्राधान्य. 9 मध्ये 7 पाहिजेत जिंकण्यासाठी. सुकापूर संघ 39 वरती 1 गड्याचा मोबदला. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल फुल टॉस. सुंदर फटका. फिल्डर आहेत. मिड विकेट मधून येतात. प्रोटेक्शन चांगलं. दुसऱ्या धावेसाठी वेगानं निघालेत आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत या बॉलवरती. 2 आल्यानंतर 41 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. 46चं टार्गेट असताना आता येणाऱ्या 8 बॉलमध्ये 5 धावांची गरज. सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकतर्फी सामना असा म्हटलं तरी चालेल कारण या वेळेला 8 मध्ये 5 वाचवायचे आहेत आणि त्यासाठी काहीशे डॉट बॉल मात्र येईन असे झालेत. आणि विहान खाडेकर अमन ब्रिगेड वल्लभ या संघावरती थोडंसं जरूर आपल्याला दडपण येताना पाहायला मिळतं. ह्या गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला. या गोष्टीमधून तुम्हाला जिंकण्याची ताकद आणि लढण्याची क्षमता जरूर प्राप्त होणार आहे. आणि त्याच उद्देशानं यावेळेला गोलंदाज सुरेश जोशी लक्ष केंद्रित केलंय. सर्व प्रेक्षक आता त्यांच्याकडे जरूर आवर्जून बघत असतील कारण की त्यांना डॉट बॉल हवा आहे. त्यांना प्रेशर हवा आहे. त्यांना मॅच रोमांचक हवी आहे. त्यांना चुरस हवी आहे. त्यांना अगदी मॅचमध्ये टफ फाईटनेस हवा आहे. आणि याच उद्देशानं 7 बॉलमध्ये 5 या डॉट बॉलमध्ये आपण पाहतो थोडी ताकद जरूर मिळते त्यांना आणि थोडासा न्यूनगंड त्यांचा वाढला असेल. परंतु येणाऱ्या 7 बॉलमध्ये 5 थांबवायच्यात. पुढची 2 बॉलची सफर. या बॉलची सफर कशी असेल हे खास बघणं महत्वाचं. चांगला फटका. फिल्डर लावले तिकडे कव्हरच्या रिजन मध्ये. रन्स करत असताना दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. अंतर कमी केलं जातं धावांचं. 43 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलेत. 43 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. 6 मध्ये 3 ची गरज. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे.
40+ PPL टायटल सॉन्ग. आणि सामना देखील आपल्याला आता आपण जर पाहिला तर 6 मध्ये 3ची गरज आहे. हॅलो, असं जर कार्यक्रम करायचा असेल तर त्यासाठी दानशू दात्यांची खूप गरज असते. आणि त्याच तसंच आपल्या पी.के. पाटील साहेब वल्लभ संघाचे संघ मालक यांच्याकडून तब्बल 2500 रुपयांचं आपल्याला देणगी स्वरूपात आलेले आहे. तर त्यांचा खूप खूप धन्यवाद साहेब. 6 मध्ये 3 पाहिजेत जिंकण्यासाठी. यावेळेला साईकृपा 11 सुकापूरला, वलप विरोधामध्ये सुकापूर हा तुल्यबल्य सामना. आणि या खरं तर सामन्यापासून आपण जर पाहिलं तर मग सुकापूर संघाची दमछाक कामगिरी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये मॅचमध्ये पूर्णपणे ते एंटर आहेत. डॉट बॉलची अपेक्षा यावेळेला अमन ब्रिगेड अँड विहान खाडेकर वलप संघ करतोय, परंतु संघाची सुरुवात जी झाली आहे ती थोडीशी आपल्याला यावेळेला धीमी पाहायला मिळाली फलंदाजीमध्ये खास करून. त्यामुळं जो फायटिंग स्कोर उभा करायचा होता तो झाला नाहीये. गोलंदाजीसाठी यावेळेला आपण पाहतोय गोलंदाज शैलेश खाडेकर यांना त्यांनी इन्व्हाइट केलंय षटक टाकण्यासाठी. 6 मध्ये 3 वाचवायचे आहेत. थोडं कार्य कठीण आहे, परंतु मी म्हणेन पॉसिबल जरूर आहे, कारण असे विक्रम आपण घडताना पाहिलेत. आणि हे मैदान देखील अशा अनेक साऱ्या विक्रमांचं भागीदार आहेत, जिथे 1 मध्ये 5ची गरज असताना केवाळे संघानं अगदी आपण पाहिलं 5 धावा त्या घेतल्या देखील होत्या सांगडे संघाच्या. आणि त्यांच्यामध्ये तो सामना आपण पाहिला होता. 1 मध्ये 5 धावून काढले त्या मैदानावरती. या मैदानावरती 6 मध्ये 6 सिक्सेस आम्ही पाहिलेत. 6 मध्ये 3 पाहिजेत आणि 6 मध्ये 3 वाचवायचेत, अशी 2 समीकरणं 2 संघांपुढं. यावेळेचा बॉल पहिल्याच बॉलवरती आघात करायचा प्रयत्न, एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आहे आणि स्कोर इज लेवल. 42 धावा धावफलकावरती, कंपल्सरी धावा चेस करायच्या आहेत. 45 धावा 45. 5 मध्ये 1. बघा जर बरोबर ते सुटला तर मग 1-1 गुण दिला जाईल, असा देखील रूल आहे. लीग स्टेजेस मॅचेसला आपण पाहतो खास करून हे, अन्यथा सुपर ओव्हर पाहायला मिळते. आणि सामना जिंकलाय साईकृपा 11 सुकापूरना. सेकंड हाफ मध्ये फलंदाजी करत असताना हा सामना जिंकत त्यांनी 2 अंक आपल्या गुणतालिकेवरती जमा केलेत. वेल प्लेड, अभिनंदन दोघांचं. खास करून साईकृपा तुम्ही जिंकल्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि पुढील फाईट बॅक साठी विहान खाडेकर अँड अमन ब्रिगेड वलप तुम्हाला शुभेच्छा. नक्कीच जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे आपले दादा भोईर आपण जायचं नाही, नाही आपला सन्मान करण्यात आहे आणि सन्मान आपण घ्यायचं आहे. मी काय बोलतोय चंद्रदा, घ्यायचं आहे आपण दादांचा सन्मान करायचा आहे. दादा यायचं आहे, आपण लाईव्ह मॅच चालू आहे, लाईव्ह मॅच, आणि तुमचं सन्मान करायचं नाही असं होईल का? असं येस, नक्कीच आपण चांगलं वक्तव्य केलं. खास करून दादा भोईर जिथे स्पर्धांना जातात तिथे ते सन्मान नाही स्वीकारत. ते म्हणतात की मी आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहे, मी तुमचा आहे, मी तुमच्या सोबत आहे. हे त्यांचं मोठेपण आहे.